एकदा एक पारधी जंगलात शिकार शोधण्याकरिता झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला, परंतु त्याला शिकार मिळाली नाही. सायंकाळी हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला. पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरीण पुढे येऊन पारध्याला म्हणाला, हे पारध्या, तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे, परंतु मी तुम्हाला एक विनंती करतो, मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ द्या. माझी कर्तव्य मला पार पाडू द्या. ही कथा आहे महाशिवरात्रीची. ही कथा पूर्ण ऐकल्यास अनेक पापांचा नाश होतो आणि व्रत केल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते. तसेच महादेवांचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होते. मध्येच ही कथा सोडण्याचे पाप करू नका. हरणाने पारध्याला वचन दिल्यावर त्याची विनंती त्यांनी मान्य केली. दूरवरून मंदिरातील घंटेचा आवाज तर येतच होता. ओम नमः शिवाय मंत्राचा जप त्याच्या कानावर पडत होता. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. सहज चाण म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता. त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती. न कळत का होईना, पण त्या पारध्याच्या हातून शिव उपासना घडली. हरीण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले की मला मार, मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य पार पाडून आलो आहे. तेव्हा लगेच हरणी पुढे आली आणि तिने म्हटले, त्यांना मारू नका, मला मारा, माझे पत्नी धर्माचे कर्तव्य मला पार पाडायचं आहे. त्वरित हरणीचे लहान पिल्ले पुढे आली आणि ते म्हणाले, माझ्या आईला मारू नका, आम्हाला मारा, आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य आम्हाला पार पाडू द्या. हे सर्व पाहता पारध्याच्या मनामध्ये विचार आला, हे प्राणी मात्र असून देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत, तर मी माझा मानवधर्म दयाधर्म का सोडू. त्याने सर्वांना जीवनदान दिले. देवादिदेव महादेव हे सर्व काही पाहत होते. हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना सर्वांना कृपा आशीर्वाद दिला. सर्वांचा उद्धार केला. हरणीला मृग नक्षत्र आणि पारध्याला व्यग्र नक्षत्र म्हणून आकाशात नेहमीकरता स्थान दिलं. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस होता महाशिवरात्रीचा. एकदा पार्वतीने भगवान महादेवाला विचारले, असे कोणते श्रेष्ठ व्रत आहे जे केल्याने ज्यामुळे मृत्यूलोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल. तेव्हा भगवान महादेव माता पार्वतीला महाशिवरात्रीची व्रताची कथा सांगत म्हणत आहेत की एका गावामध्ये एक शिकारी राहत होता. मुक्या जनावराची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते. त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनविले. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्री होती. शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. चतुर्थीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली. सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्यासाठी विचारले. शिकारी म्हणाला, दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला. आपल्या दिनचर्याप्रमाणे तो त्या जंगलात शिकारीसाठी निघाला, पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो तलाव काठाच्या बेलपत्रीच्या झाडावर मचाण बांधू लागला. बेल वृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकलेली गेलेली शिवलिंग होती. शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते. मचाण बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या होत्या त्या योगायोगाने शिवलिंगावरती पडल्या. याप्रमाणे दिवसभर उपवास घडला. शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्या हाताने शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले. एका प्रहारानंतर एक गर्भिणी हरीण तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली. शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरणी बोलली, मी गर्भिणी आहे. एकाच वेळी 2 जीवाची हत्या करशील हे योग्य नाही. मी आपल्या पिल्लाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल, तेव्हा तू मला मार. शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरणी झाडाआड लुप्त झाली. काही वेळाने दुसरी हरीण तिथून निघाली. शिकाऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की हे पारधी, मी एक कामातून विरहिणी आहे, आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल. शिकारीनेही तिलाही जाऊ दिले. 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली. शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलली, हे पारधी, मी माझ्या पिल्लाला माझ्या वडिलांकडे सोडून लगेच येते. यावेळी तू मला मारू नकोस.
शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी 2दा शिकार गमावली आहे. माझी मुले तहानभुकेने व्याकुळ झाली असतील. उत्तर देखील हरिणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते तशीच मलाही माझ्या मुलांची काळजी वाटते. त्यामुळे मी फक्त काही क्षणातच परत येते. विश्वास ठेव, मी लगेच परत येईल. हरिण म्हणाली, मी काही तुला जीवनदान मागत नाही, फक्त विश्वास ठेव, मी लगेच येते. हरणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला, पण त्याच्यावर नेम धरला असता. मृग दीनवाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरणींना मारले असेल तर मला मारतानाही वेळ करू नकोस. म्हणजेच त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा करा. त्यांना भेटून तुझ्यासमोर मी हजर होईल. मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यात समोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली. तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या तिन्हीही पत्नी येथून वचनशब्द होऊन गेल्या आहेत. मात्र या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाही. त्यामुळे तू मला आत्ता जाऊ दे. मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर होतो. उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकारीच्या हिंसक निर्मळ हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटले. शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले. देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणती झाल्यामुळे देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली. आशा करते ही कथा तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महादेव तुमची सदैव रक्षा करो. तुमचे घर धनधान्याने भरभरून जाओ. श्री स्वामी समर्थ.